कल्याण भिवंडीपासून साधारण 10-15 किलोमीटरच्या अंतरावर एक अत्यंत दुर्लक्षित आणि लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर असलेली प्राचीन बौद्ध लेणी आहे। ही लेणी लोणार नामक गावात एका टेकडीवर इसवी सनाच्या 3ऱ्या ते 6व्या शतकाच्या दरम्यान कोरली गेली। लेणीसमोर मोठं प्रांगण आहे। त्यानंतर आपल्याला प्रथम दर्शन घडते ते भग्न आणि अर्धवट कोरलेल्या 6 स्तंभांचे। जवळ गेल्यावर या स्तंभांच्या वरच्या पट्टीवर शिल्पपट कोरलेला आपल्याला दिसून येतो। या शिल्पपटात आपल्याला वेसांतर नामक बौद्ध धर्मातील एक लोकप्रिय जातक कथा साकारलेली दिसून येते। दान परिमितावर आधारित असलेली ही जातक कथा ही लेणी बौद्ध लेणीच असल्याचे एक महत्त्वाचे प्रमाण आहे। 3ऱ्या ते 5व्या स्तंभावरील शिल्पपट आता पूर्णपणे नामशेष झालेले आहेत। या स्तंभांच्या डाव्या बाजूस एक पाण्याची पोळी निर्माण केलेली आहे, तर उजव्या बाजूस भिंतीवर एक राजदरबाराचे शिल्प कोरण्यात आलेले दिसून येते। शिल्प नैसर्गिक आघातामुळे तसेच मानवीय धार्मिक कृतीमुळे पूर्ण जीर्ण झालेले आहे। या शिल्पाबद्दल 2 प्रकारचे मत अभ्यासकांद्वारा मांडले जाते। पहिले हे शिल्प वेसांतर जातकातील वेसांतर राजा व त्याच्या दरबाराचे आहे, तर दुसरे हे शिल्प 5व्या शतकातील मौर्य राजाचे आहे। शिल्पातील काही व्यक्तींच्या केशभूषेवरून ते इराणचा राजा दुसरा खुसरो याचे राजदूत आहेत। हे शिल्प लवकरच नामशेष होण्याच्या मार्गावर आहे। लेणीच्या वरांड्यात आपल्याला 3 द्वार कोरलेले पाहायला मिळतात। मधल्या द्वाराबाहेर इतर लेणीवर दिसून येणारे भारवाहक यक्ष जीर्णावस्थेत येथे पाहायला मिळतात। मधल्या द्वाराच्या शीर्षावर 3 पिंपल पानाकृती गवाक्ष कोरलेले दिसतात। द्वाराच्या चौकटीवर कमळाच्या पाकळ्यांचे नक्षीकाम केलेले आहे। या द्वारातून आत प्रवेश केल्यावर आपल्याला एक मोठे सभागृह कोरलेले पाहायला मिळते। सभागृहाच्या समोरच्या भिंतीवर डाव्या व उजव्या बाजूला अगदीच सुरू केलेले भिक्खू निवासाचे कोरीव काम दिसून येते, तर मधल्या भागात चैत्यगृहाचे काम करण्यादृष्टीने गुहा सदृश्य केलेले अपूर्ण कोरीव काम दिसून येते। कदाचित लेणीकरता अयोग्य पाषाण किंवा आर्थिक कारणांमुळे ही लेणी अर्धवट सोडून देण्यात आली असावी। येथे आता स्थानिक ग्रामस्थ आपल्या धार्मिक मान्यतेप्रमाणे त्यांच्या देवदेवतांची उपासना करतात। हे करत असताना मात्र कळत नकळत 1500 वर्षापूर्वींचा हा प्राचीन ठेवा जीर्ण होऊन नामशेष होत चालला आहे याची जाणीव कोणीही ठेवलेली येथे दिसत नाही। संवेदनशील इतिहास प्रेमींनी मात्र याची नोंद घेतली पाहिजे, एवढीच या व्हिडिओ मार्फत विनंती। धन्यवाद।